घरामध्ये एखादी सून अशी नागिनीसारखी येते ना, तर त्या घराला ढसल्याशिवाय राहत नाही. आता विचार करा, त्या बार्शी तालुक्यामध्ये चांगली मोठ्या घरची आहे ती, असं नाही की गरीब आहेत म्हणून. गाडी बंगलेवाली आहे ती. मुलगा कामाला गेला की सुनानं सासऱ्याला एवढा त्रास द्यायचा की त्याचा नुसता छळ मांडला होता तिने. त्याला म्हणायची मी घराच्या बाहेर काढेन, तुला हाकलून देईन, त्याला नीट बघायची नाही, सारखं टाणं मारायची आणि नेहमी छळ करायची त्याला. बिचारा शेवटी तो सासरा एवढा म्हातारा, त्यानं विष प्याला आणि त्यानं आत्महत्या केली. मग अशा सुनाला करायचं काय मला सांगा? ती नागिनच आहे ना, ठेसली पाहिजे ना तिला धरून. अशा नागिनीचं मुंडकं ठेसलं पाहिजे. अशी परिस्थिती आहे बायकांची. सून एखादी घरी आली तर चांगली, नाहीतर पुरं बरबाद करून जाते आणि माणसाला गिळल्याशिवाय राहत नाही ती. अशी परिस्थिती आहे हो, खोटं नाही सांगत.